जे काय होतंय, जे काय घडले ते माझ्यामुळे. मेनकाचं बाळ माझ्यामुळे दगावलंय. या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी माझी चूक मान्य करते. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती देऊ शकते. नेहमीचीच नाटकं आहेत तुमची. मी नका, चल बाळा आपण जाऊया. अक्षरा, नको असे एडेवाकडे विचार करू. असं काय बी होणार नाही. देवी आई हाय आपल्या सोबत. आई, देवी आईच्या मनातही हेच आहे आणि तसंच घडते. तुझा निर्णय कंप्लीट चुकीचा आहे. तू असं काहीही करणार नाहीयेस ताई. हे बघ, तुझी काही चूकच नाहीये तर मग शिक्षा कसली? काही नाही, आपण त्या कमिटी समोर जाऊयात आणि तू सगळं स्पष्टपणे त्यांना सांगणार आहेस. ओके, आपण सगळं ठरवून. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. ताई अगं पण तू, मला आता कुठल्याच विषयावर चर्चा करायची नाही. अक्षरा, मला आता काही बोलायचं नाही. मला बी कुठल्या विषयावर बोलायचं नाही आणि मी त्यासाठी आलोच नाही बघ. अक्षरा, लग्नाची बायको आहेस, एवढं सोपं नाही एकमेकांना टाळ. आणि अगं लग्नात वचन दिलं आहे मी, कायम तुझ्या पाठीशी. तुम्ही आता अक्षरा, कायद्यानं अजून बी आपलं नातं तुटलं नाही. आणि कायद्यानं जरी आपलं नातं तुटलं ना, तरी मनानं मनाशी जोडलेलं नातं नाही तुटणार बघ.
अक्षरा, तुझा निर्णय काय बी असू दे, मी त्याचा आदर करी आणि कायम तुझ्या सोबत अस. कुठली परिस्थिती असो, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मला तर वाटलं होतं काल आपलं समद पितळ उघडं पडतंय का काय. ते म्हणतात ना, जहाज लागलं बंदराला आणि हुक्की आली उंदराला. मला तर वाटलं होतं यो उंदीरच जहाज कुरतडतोय का काय आणि आपलं जहाज बुडतोय का काय. बाई तू तर लयच चालाक. हा, मानलं पाहिजे तुला. हो मामी, अहो, तोंडाला जरा आवर घाला. कुणाच्या कानावर पडलं तर केवढ्याला पडल ते. एक तर ती जगतापबाई डोक्यात गेली माझ्या, तिचा काहीतरी बंदोबस्त करायला लागतोय. अगं ते सोड, तू त्याची काळजीच करू नको. तिचा बंदोबस्त केलाय. आता फक्त अक्षराची न्यूज कानावर कधी पडतीये त्यासाठी माझं कान सुचल्यात. उर्वशे, तू आणि इथं काय करतेस? अहो म्हणजे मेनकाला एवढा मोठा धसका बसलाय ना, व म्हणलं कशी सावरल म्हणून विचारपूस करायला आले. तिची काळजी घ्यायला म्या खमकी हाय, एकदा सांगितलंय ना. व तुम्ही कोणी बी फिरकायचं नाही तिच्या जवळ. होय, माझं काय, जाते मी. मेनका, बरी आहेस ना? व हे बघ, कुणाच्या बी बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. मी सूप आणलंय तुला, घेऊन येते. जगाला बोलून आणि तोडून काय उपयोग आहे. हे तर आपलंच नाणं खोट आहे. हे बघ बाळा, असं बोल. खरंच सांगायला लागले मी. मला आता जगायचीच इच्छा राहिली नाही. कुणासाठी जगू आणि का जगू. हे बघ, असं बोलू नगस बाळा. अगं म्या आहे ना, व तू काय बी काळजी करू नगस. बास म्हातारे, तुझं हेच प्रेम आतापर्यंत या अक्षराला निस्तनाभूत करायला कामी आलंय बघ. खरंच थँक्यू. असंच तुझं माझ्यावर प्रेम आणि विश्वास टिकवून राहू दे. मग बघ मी काय करते ते.